माझे चॅनल अष्ट्रोत्तरावर मी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, आजच म्हणजे 14 एप्रिल रोजी सूर्य महाराजांनी मेष राशीत प्रवेश केलेला आहे मीन राशीतून. त्यावरती मी ऑलरेडी एक व्हिडिओ दिलेला आहे. त्याचाच पुढचा पार्ट म्हणूयात हा 12 राशींना याचं काय फळ मिळणार आहे ते. सध्या आकाशात अशी ग्रहस्थिती झाली आहे, की जे तुमचं आयुष्य पुढे नेऊ शकते आणि या ग्रहस्थितीचा वापर चांगल्या प्रकारे केला तर. अदरवाईज इगो जर का वाढला, कारण सूर्य मेषेत आहे, तो इगो वाढू शकेल किंवा कॉम्प्लेक्स वाढू शकतील, त्यांनी मागेही खेचू शकते. सूर्य उच्चेचा आहे. मेष राशीतला सूर्य हा उच्चीचा गणला जातो, म्हणजे तो तुमच्याकडे पॉवर देतो एक प्रकारची. परंतु यामध्ये आणखीन एक गोष्ट अशी आहे, की केतू महाराजांची, सिंह राशीतल्या केतू महाराजांची त्यांच्यावरती नजर आहे. त्यामुळं इगो टिकणारा नाहीये तुमचा कुणाचाच. कारण सिंह राशीचा स्वामी रवी आणि त्या सिंह राशीमध्ये बसून केतू महाराज सिंह राशीच्या स्वामीला बघत आहे. आणि शनी मंगळ एकत्र युती देखील आहे. म्हणजे प्रेशर हे जबरदस्त असणार आहे. म्हणजे काय, हा काळ तुम्ही बनणार की तुटणार हे सांगणारा आहे, हा संदेश देणारा आहे. चला बघूयात मग आता ह्या प्रत्येक 12 राशींसाठी काय लिहिलंय ते. सूर्य मेषेत आला ना, की माणूस काय म्हणतो, मी करू शकतो. पण केतू म्हणतो, का करतोस ते आधी समजून घे. हे लक्षात घ्यायचंय. आणि शनी मंगळ युती जी आहे ती काय म्हणते, कर पण सोपं होणार नाही. बरोबर आहे. म्हणजेच थोडक्यात काय तर इच्छा आहे, पण कन्फ्युजन आहे आणि वर प्रेशर देखील आहे. आता हा अशा प्रकारची ग्रहस्थिती कॉम्बिनेशन जेव्हा झालेलं आहे, तेव्हा एक प्रकारचा तुम्हाला थोडासा सेल्फ डाऊट वाटणं, खूप काही करायचंय पण मन स्थिर नाहीये, राग पटकन येतोय, लक्ष लोक समजून घेत नाहीत आणि आतून काहीतरी बदलतंय. तर समजा हे तुमचे प्रॉब्लेम नाहीत, ही ग्रहांची एक प्रकारची जी स्थिती आहे ती कारणीभूत आहे. हा काळ तुमच्यासाठी 3 गोष्टी शिकवणार आहे. इगो सोडा, पेशन्स ठेवा आणि योग्य ती डायरेक्शन निवडा. हे कळलं तर जीवनाचा उत्कर्ष आणि ह्या रवी महाराजांचे जे गोचर भ्रमण आहे मेष राशीतील, ते तुम्हाला निश्चितपणे मदतकारक ठरू शकतं. नाहीतर स्ट्रगल कंटिन्यू राहील. आता पाहूया तर प्रत्येक राशीला काय फळ आणि परिणाम. मेष राशी. मेष राशी जी आहे लोकांची, त्यांच्याकरता सूर्य महाराज हे त्यांच्या राशीतच उच्चीचे होतात आणि उच्चीचे झाले. म्हणजे तुम्ही आता सध्या सगळ्यात जास्त पॉवरफुल आहात. पण थांबा, ही नुसती पॉवरफुल कंडिशन नाहीये, तर त्याच्यावरती केतूची 9वी दृष्टी आहे. म्हणजे त्याचा अर्थ असा, की तुमचा इगो जर का वाढला तर लॉस आहे, थेट लॉस आहे त्यात. आणि शनी मंगळ व्ययातनं मीन राशीतून गोचर भ्रमण करत आहेत युती करून, ते म्हणजे प्रेशर देणारच आहेत. मग याचा एकत्रित रिझल्ट काय मिळतो, तर तुम्ही चमकाल, तुमचं कर्तृत्व उजळून निघेल. पण ऍटिट्यूड नीट ठेवला तरच. पॉवर आहे, पण ती जर का योग्य प्रकारे हँडल केलं तरच सक्सेस आहे. वृषभ राशी. वृषभ राशी वाल्यांकरता व्ययस्थानातून रवीचं गोचर म्हणून होत आहे. हा काळ तुम्हाला पैसा आणि ऑपॉर्च्युनिटी देणारा आहे, पण सोबतच गैरसमज आणि ब्लेम पण येऊ शकतात. चतुर्थ स्थानातील केतू काय सांगतो तुम्हाला, अटॅच होऊ नका. पण लाभातील शनी आणि मंगळ काय सांगतात त्याच वेळेला, थोडे पेशन्स ठेवा. याचा एकूणच एकत्रित परिणाम, प्रभाव आणि रिझल्ट काय होईल, ग्रोथ होईल, पण शांत राहिला तरच ते टिकेल. पुढची राशी मिथुन राशी. मिथुन राशी जर का आहे तुमची, तर लाभातून हे गोचर भ्रमण होते रवी महाराजांचं. त्यामुळं तुमचं बोलणं तुमचं फ्युचर ठरवणार आहे. सूर्य तुम्हाला एक प्रकारचा कॉन्फिडन्स देईल. पण तृतीय स्थानातील केतू तुम्हाला कम्युनिकेशन मध्ये, तुमच्या आपण काय म्हणतो ना देवाणघेवाणीमध्ये कन्फ्युजन आणू शकतो. आणि शनी मंगळ जे आहेत ना, ते तुमचे वाद निर्माण करू शकतात. याचा एकत्रित परिणाम म्हणून काय होईल, एक जण काय करतो, तुमचा शब्द उचलून धरू शकतो किंवा खाली आणू शकतो. त्यामुळे बोलण्यापूर्वी किंवा कम्युनिकेशन करण्यापूर्वी किंवा कसली मेल मेसेज काही करण्यापूर्वी तुम्ही विचार करून ठेवा, विचार करूनच बोला. नाही तर नंतर पश्चाताप करायची वेळ येईल. पुढची राशी आहे कर्क राशी. कर्क राशी वाल्यांना दशम स्थानातून हे रवी महाराजांचं गोचर प्रमाण होत आहे. त्यामुळे तुम्हाला एक प्रकारची, आपण काय म्हणतो ना त्याला, एक प्रकारची तुमच्यावरती
कृपादृष्टी म्हणा किंवा एक प्रकारचं तुम्हाला ब्लेसिंग्स म्हणा, हे तुम्हाला मिळतंय किंवा मिळणार आहे. आणि पण चतुर्थ स्थानावरती दृष्टी आहे रवी महाराजांची. त्यामुळे घरामध्ये टेन्शन वाढू शकतं. आणि द्वितीय स्थानातील केतू जे आहे ना, ते तुम्हाला इमोशनली डिस्कनेक्ट करू शकतात, इमोशनली डिस्कनेक्ट देऊ शकतात. आणि शनी मंगळ वाद वाढू शकतात. त्यामुळे एकत्रित रिझल्ट काय मिळेल, याचा परिणाम काय होईल? सक्सेस आहे, पण शांती सांभाळावी लागेल. घरच्या आघाडीवरती आणि बाहेरच्या आघाडीवरती देखील. बॅलन्स ठेवलात, बॅलन्स मेंटेन केला तरच आनंद मिळेल आणि आनंद टिकेल. पुढची राशी सिंह राशी. या दस्तूर सिंह राशीतच हे स्वामी आहेत आणि ते नवम स्थानातून एक गोचरप्रमाण होत आहे शनी रवी महाराजांचं. हा काळ तुमचं आयुष्य बदलणारा ठरू शकतो. भाग्यस्थानातून गोचरप्रमाण होत आहे. प्रथम स्थानातील म्हणजे सिंह राशीतच केतू महाराज आहेत आणि त्या केतू महाराजांची 9वी दृष्टी तुमच्या सिंह राशीच्या स्वामीवरती रवीवरती पडते आहे. म्हणजे इगो तोडणार आणि रियालिटी दाखवणार असं हे गोष्ट प्रमाण आहे. हा खरं तर तुमच्याकरता एक प्रकारे ट्रान्सफॉर्मेशनचा काळ आहे. कारण अष्टम स्थानामध्ये तुमच्या नेमकं शनी आणि मंगळ यांची युती होत आहे. बरोबर आहे. त्यामुळं हा काळ तुम्हाला नव्याने घडवणारा म्हणा किंवा हे असा होणार आहे. रियालिटी दाखवणार आहे. त्यामुळं हा काळ तुम्हाला नव्याने घडवण्याकरता प्रयत्न करतोय, लक्षात घ्या. कन्या राशी. कन्या राशीवाल्यांना अष्टम स्थानातून हे रवी महाराजांचं गोचर प्रमाण होत आहे. हा काळ थोडासा कठीण आहे. अष्टम स्थान हे ट्रान्सफॉर्मेशनचं आहे, चेंजचं आहे, बदलाचं आहे. त्यामुळे मिसअंडरस्टँडिंग वाढणं, स्ट्रेस वाढणं, ताणतणाव वाढणं याची गोष्ट घडू शकते. पण व्ययातील केतू जो आहे ना, तो तुमची क्लॅरिटी काढून घेतो, हे लक्षात ठेवा. आणि शनी मंगळ हे प्रेशर वाढवणार आहे. याचा परिणाम काय होईल, तर आता तुमची परीक्षा चालू आहे हे लक्षात ठेवा. मग तुम्ही आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावरती असाल, तर तुमच्याकरता ही परीक्षेचा काळ आहे हे लक्षात ठेवा. शांतपणे परीक्षेला सामोरे जा. ही फेज पास होणार आहे, ही नक्की. पुढची राशी तुळा राशी. तुळा राशीच्या सप्तम स्थानातून हे रवी महाराजांचं गोचर प्रमाण होत आहे आणि तिथेच राशी स्वामी शुक्र देखील विराजमान आहे. त्यामुळे करिअर ठीक चालेल, पण मन जे आहे ना, ते डिस्टर्ब होऊ शकतं किंवा नको नको ते विचार तुमच्या मनामध्ये येऊ शकतात. आणि लाभभावातील केतू महाराजांचं रिलेशनशिप मध्ये डिस्टन्स नक्की देणार, हे नक्की करा. शनी महाराज आणि मंगळ महाराज हे षष्ठातून तुम्हाला फ्रस्ट्रेशन देऊ शकतात, देतात. त्यामुळे एकंदरीत परिणाम काय होईल याचा, तर बाहेर सक्सेस आहे, पण आत स्ट्रगल आहे. आतल्या आत तुमचं खूप विचार मंथन तुम्ही करताय. त्यामुळं इनर पीस सांभाळणं आणि विचार भरकटू न देणं हे तुमच्या हातात आहे, ते सांभाळा. पुढची राशी वृश्चिक राशी. वृश्चिक राशी वाल्यांना षष्ठ स्थानातून हे रवी महाराजांचं गोचर प्रमाण होत आहे. तुमचं यश तुमच्या संपूर्णपणे ऍटिट्यूड वरती डिपेंड असणार आहे, अवलंबून आहे. ऍटिट्यूड सांभाळा. दशम स्थानातील केतू हा तुम्हाला एक प्रकारचा डिटॅचमेंट देतोय आणि शनी मंगळ जे आहेत ना, ते राग वाढवत आहेत. त्यामुळे याचा परिणाम काय होणार आहे एकत्रित, राग कंट्रोल करा. राग कंट्रोल करावाच लागणार आहे, तर सक्सेस निश्चितपणे आहे. म्हणजे आपण काय म्हणतो ना त्याला, राग कंट्रोल केला तर मुळातच तुमचे जे छुपे शत्रू, उघड शत्रू जे कोणी असतील ते कंट्रोल होतील आणि निश्चितपणे तुम्हाला यश प्राप्त होईल. पुढची राशी धनुराशी. धनुराशी करता हे प्रकारचं गोचर प्रमाण जे आहे ना, ते पंचम भावातून रवी महाराज आणि नवम भावातून केतू महाराज असंही गोचर प्रमाण आहे. आणि हे तुमच्या साठी तुमच्या करता खास हा गोल्डन चान्स आहे, एक प्रकारचा गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे. म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना, प्रसिद्धी मिळणं, प्रेम, रिकग्नेशन, अप्रिसिएशन, ग्रोथ हे सगळं पॉसिबल आहे. पण मुख्य म्हणजे हेल्थ इग्नोर करू नका, तर प्रॉब्लेम जास्त वाढू शकतील. किंवा जे तुम्हाला फेम, रिकग्निशन, ग्रोथ मिळणार आहे, तिथं तुम्हाला थोडंसं कॉम्प्रोमाइज करावं लागेल. त्यामुळे हेल्थ इग्नोर करू नका. रिझल्ट म्हणा, परिणाम, प्रभाव काय म्हणाल, तर मोठं यश आहे, पण थोडं स्मार्ट राहावं लागेल. रिस्क घ्या, पण केअर, हेल्थची केअर, स्वतःची केअर आणि तुमचा जो ऑरा आहे, तुमची जी पर्सनॅलिटी आहे, तुमचा जो प्रेझेन्स आहे, तिथे सुद्धा केअरफुल राहा. पुढची राशी मकर राशी. मकर राशीच्या चतुर्थ स्थानातून हे रवी महाराजांचं गोचर प्रमाण होत आहे. हा काळ स्लो आहे पण स्ट्रॉंग आहे. इनफॅक्ट मी असं म्हणेल ना, की आत्ताच्या ह्या सगळ्या गोचरीमध्ये सगळ्यात जास्त कुठली राशी पॉवरफुल आहे किंवा लाभदायक स्थिती, तर ती मकर राशी आहे.
शनी मंगळ तुम्हाला एफर्ट मागतायत. एफर्ट टाका, प्रयत्नात कसूर करायची नाही. आणि अष्टम स्थानातील केतू तुम्हाला पेशन्स शिकवतो. एफर्ट टाका, लगेचच फळ मिळेल अशी अपेक्षा करू नका. तुमचे बेस्ट एफर्ट टाका, पेशन्स ठेवा, यश निश्चितपणे मिळेल आणि ते खूप स्ट्रॉंग असेल. थोडं उशिरा मिळेल. रिझल्ट परिणाम काय होईल या ग्रहस्थितीचा? यश उशिरा मिळेल. प्रयत्नामध्ये कसर करू नका. पेशन्स ठेवून करा. पण यश जे मिळेल ते जबरदस्त सॉलिड असेल. थोडा स्लो आहे, परंतु शुअर शॉट आहे एवढं लक्षात ठेवा. पुढची राशी कुंभ राशी. कुंभ राशीच्या तृतीय स्थानातून रवी महाराजांचं गोचर आहे. सप्तम स्थानातील केतू तुमच्या डोक्यात आयडियाचे विविध प्रकारची वादळ घोंगावू शकतात किंवा चालू आहेत. ती कंट्रोल करा, फोकस्ड ठेवा. फोकस नाही राहिला ना तर सगळं वाया जाईल. परिणाम स्वरूप काय होणार आहे? इनोव्हेशन आहे, इनोव्हेटिव्ह आहे, पण एक्झिक्युशनची टेस्ट आहे. एक्झिक्युशन कसं करणार ते जर का फोकस ठेवला नाही तुम्ही, तर गोंधळ होईल. आणि जर का फोकस ठेवला ना, तर यू विल बी द गेम चेंजर हे लक्षात ठेवा. आता शेवटची राशी, मीन राशी. मीन राशीवाल्यांना तुमच्याकरता हे आत्ताच रवी महाराज तुमची राशी सोडून मेष राशीत तुमच्या द्वितीय स्थानात गेलेले आहे. पैसा येईल पण टिकणार नाही. षष्ठ भावातील केतू डिटॅचमेंट देतो आणि शनी मंगळ हे एकत्रितपणे खर्च वाढवण्याला कारणीभूत ठरतात. त्यामुळं रिझल्ट परिणाम प्रभाव काय होईल? तुमची कमाई चांगली राहणार आहे. पैसा येणार आहे, पण तो टिकणार नाही. सेव्ह करण्याकरता, पैसा वाचवण्याकरता, संचित धन करण्याकरता, पैसा मागे पडण्याकरता तुम्हाला विशेष मेहनत घ्यावी लागणारच आहे. कंट्रोल ठेवा, तर सगळं टिकून राहील, नाहीतर निघून जाईल. आता हे झाले 12 राशींकरताचे राशीफळ काय मिळणार आहे. मेष राशीतील रवी महाराजांचा पुढील 1 महिन्यापर्यंत. आता याच्यावरती उपाय काय? तर सर्वसाधारणपणे पहिली गोष्ट म्हणजे जितकं होता येईल तितक्या सर्व राशीच्या लोकांनी गव्हाचं दान, गहू दान करा. दुसरं, रोज सकाळी सूर्याला अर्ध्या अर्पण करा. तिसरं, आदित्य हृदय स्तोत्राचं पठण करा. आणि मंगळ शनी जी युती आहे त्याकरता तुम्ही हनुमान चालिसाचं पठण करू शकता. आणि सगळ्यात महत्वाचं, उच्चीचा रवी आहे. रिॲक्शन देण्याऐवजी रिस्पॉन्स द्या. प्रतिक्रिया देऊ नका, प्रतिसाद द्या. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि लक्षात ठेवा हा काळ उच्च काय म्हणून त्याला अतिशय उच्च दर्जाची शक्ती, उच्च दर्जाची पॉवर, उच्च दर्जाचा ऑरा, उच्च दर्जाची एनर्जी देणारी आणि असणारी येणारा काळ आहे. तो तुम्हाला घडवण्यासाठी आलेला आहे किंवा तुमच्या हातून काहीतरी घडावं यासाठी आलेला आहे, तोडण्यासाठी आलेलं नाहीये. ही गोष्ट एकच लक्षात ठेवा तुम्ही. तुम्ही स्वतः बदलायला तयार आहात का? जे बदल होणार आहेत किंवा होऊ घातलेत किंवा होतील, ते सहजपणे स्वीकारायला तयार आहात का? हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा. मित्रांनो, जर हा कंटेंट तुम्हाला आवडत असेल, तर माझ्या या चॅनलला कृपया सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि अजून कुठल्या विषयावरती तुम्हाला जर का व्हिडिओ हवे असतील, तर तसं सजेशन खाली कॉमेंटमध्ये लिहा. तुमची रस कोणती आहे ती कॉमेंट करा. मी निश्चितपणे रिप्लाय देतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं एकच आहे, की कुठल्याही परिस्थितीमध्ये जे सांगितलेले उपाय आहेत, ते डोक्यामध्ये हवा जाऊ देऊ नका. धन्यवाद.